1 सप्टेंबर 2025 पासून कोणत्या राज्यात नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाईल? 1 सप्टेंबर 2025 पासून उत्तर प्रदेश राज्यात नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाईल. अखिल भारतीय वक्ता परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? अखिल भारतीय वक्ता परिषद 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागणाऱ्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? अलीकडेच मिझोरम राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागणाऱ्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे. डायमंड लीग 2025 मध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने 85.1 मीटर भालाफेक करत कोणते पदक जिंकले? डायमंड लीग 2025 मध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने 85.1 मीटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले. डायमंड लीग 2025 मध्ये जर्मनीच्या जुलियन वेबर या भालाफेकपटूने किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले? डायमंड लीग 2025 मध्ये जर्मनीच्या जुलियन वेबर या भालाफेकपटूने 91.51 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यावर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यावर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान बनले आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार 2025 नितीन गडकरीला जाहीर झाला आहे.